मैत्रिणींनो, किमया या YouTube चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। वेळ आणि परिश्रम याचे नियोजन कसे करायचे किंवा याबद्दल आपल्याला आज माहिती पाहिजे आहे। तर आपण लहान लहान कामामध्ये भरपूर सारा वेळ जातो आणि मोठे काम हे एकदम पटकन होत असते। याचा बऱ्याच जणांना अनुभव असेल की मोठे काम करायला घेतले तर ते लवकर होते, पण आपले छोटी छोटी जी काही कामे असतात त्यामध्ये आपला बराचसा वेळ निघून जातो। पण खरे पाहिले तर आपल्याला छोट्या छोट्या कामांचा आपण त्रास करून घेत असतो, त्यामुळे आपल्याकडून त्यासाठी वेळ भरपूर जातो। जी कामे तुम्हाला खरोखर करूशी वाटतात ते कामे करण्यासाठी आपल्याला दुप्पट वेळ द्यावा लागतो आणि दुप्पट किंमतही मोजावी लागते। आणि आपल्या अपेक्षेपेक्षा निम्मेच काम किंवा निम्मीच किंमत आपल्याला त्याच्यातून मिळत असते। आणि ज्यावेळेस अवघड काम तुम्ही करायचे ठरवता त्यावेळेस ते करूशे तुम्हाला वाटत नाही आणि त्यामागे खूप वेळ जातो। त्यामुळे तुम्हाला जे करावेसे वाटेल ते काम तुम्ही करा। तुम्हाला ज्या कामामध्ये रस वाटतो किंवा जे कामं तुम्हाला आवडतात ती कामं तुम्ही केल्याने तुमचा वेळही कमी लागणार आहे आणि तुम्हाला त्यातून मिळणारा आनंद भरपूर मिळणार आहे आणि पैशाच्या स्वरूपातही आपल्याला त्यामध्ये खूप काही यश मिळणार आहे। तुमचा 80% वेळ हा तुम्ही कशावरती खर्च करता, तुम्ही कोणत्या गोष्टींवरती नियोजन करता किंवा कोणत्या कामावरती तुम्ही त्याचा विचार करता यावरती 80% वेळ हा जात असतो आणि फक्त 20% हा वेळ आपल्याला आपल्या कामासाठी उपयोगी पडत असतो। ज्यावेळेस तुम्ही एखादं आवडतं काम करायला ठरवता त्यावेळेस त्यासाठी तुम्ही किती वेळ काढता आणि त्या कामातून तुम्हाला किती यश मिळते हे तुम्ही सर्वात प्रथम आठवा। त्या कामातून तुम्हाला कितपत यश मिळणार आहे, त्या कामासाठी लागणारा वेळ आणि परिश्रम या सर्व गोष्टींचे नियोजन आपल्याला करायचे आहे। लक्षात घ्या की व्यवसायासाठी आपण ज्या योजना आखत असतो त्यासाठी आपण बऱ्याचदा कमी वेळ ठरवलेला असतो आणि त्यासाठी वेळ भरपूर जात असतो। त्यावेळेस आपण थोडे नाराज होतो की आपले एवढं काम आपण ठरवलं होतं आणि ते पूर्ण झालं नाही किंवा आपल्याला एवढाच पैसा लागणार होता आणि त्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे, त्यामुळेही आपण काही खचून जातो आणि आपण निगेटिव्ह विचाराकडे जातो आणि त्यानंतर आपला व्यवसाय किंवा बिझनेस काय जे आपण करण्यास सुरुवात केली असेल त्याच्यामध्ये नकारात्मकता यायला लागते। बऱ्याचदा ठरवलेल्या वेळेत पूर्ण न झालेले कामामुळे बरेच लोक निराश होत जातात। त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना नियोजन एकदम आखायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती काम करायला घ्यायचे आहे। नियोजन जर असेल तर प्रत्येक गोष्टीवरती आपण मात करू शकतो। ज्यांना वेळेचे दडपण येते ते बऱ्याचदा काम ढकलपणा करतात किंवा ते काम नंतर करू किंवा दडपणामुळे बरेचसे काम होत नाही। काम संपवण्याच्या दडपणामुळे आपल्याला उशीर होतो। अशा वेळेस आपल्या परिश्रमाला कामाला लावा हा एकदम उत्तम मार्ग आहे। एकदा का तुम्ही कामाला भिडला तर ते संपवायला काही फारसा वेळ लागत नाही हे तुमच्या लक्षात आले की ते काम पटपट व्हायला लागते आणि जितक्या लवकर तुम्ही कामाला सुरुवात कराल तितक्या लवकर ते काम पूर्ण होणार आहे। डोके वापरून काम करा। तर एखाद्या वेळेस असे होते की नफा न देणारे काम किंवा अजिबात काही फायदा न होणारे काम आपण करत असतो। यामुळे आपल्याला निराशा येते आणि वेळखाऊ काम केल्यामुळे आपला बराच वेळ वायाला जातो। यातून आपल्याला 80% काम केल्यानंतर फक्त 20%च फळ मिळत असते। त्यामुळे आपल्याला नियोजन आणि एकदम प्रत्येक गोष्ट ही लक्षात घेऊन प्रत्येक गोष्टीवरती आपण नियोजन केले पाहिजे। म्हणून आपण वेळ आणि कष्ट कोणत्या कामामध्ये घालवतो त्या काम आपल्याला जमेल का त्याची आपण सर्व पूर्वतयारी केली पाहिजे। जितक्या लवकर काम सुरू कराल तितक्या लवकर काम पूर्ण होते आणि कमी वेळ लागतो, चलखलपणा आपण कमी करतो, त्यामुळे आपल्याकडून काम पटपट होते। उत्तम यश देणाऱ्या 20% जरी कामगार आपल्याकडे असतील तर त्यांच्याकडे मात्र पूर्णपणे लक्ष द्या। ते कामगार आपल्याला नक्कीच यशस्वी करतील। आपल्याकडून जे कामगार आपल्याला चांगले काम करून देत आहेत त्यांची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे। काम संपवण्याचा काल हा आपण स्वतः निश्चित करा। एखादा प्रकल्प आपण ज्यावेळेस सुरू करत असतो त्यावेळेसच आपल्याला त्या प्रकल्पाबद्दलची सर्व माहिती किंवा तो प्रकल्प आपण कधी पूर्ण करणार आहे हे आपल्या मनाशी जास्त वेळ घेऊन ठरवून ठेवायचे आहे की या दिवसापर्यंत आपण हा प्रकल्प पूर्ण करणार आहोत। आपल्या पद्धतीने त्या वेळेमध्ये थोडाफार आपण बदलही करू शकतो। जर काही वेळा असे असते की आपल्याकडे वेळ कमी असतो
त्यावेळेस मात्र आपल्याला 2-4 दिवस एकदम म्हणजे आपला पूर्ण वेळ त्या कामासाठी दिला पाहिजे आणि ते काम कसे वेळेत पूर्ण होईल याकडे आपल्याला पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्यावेळेस आपण कोणते काम हातात घेतो त्या कामासाठी लागणारा वेळ आणि किती काम उरकत आहे किंवा किती काम शिल्लक राहत आहे याचे आपण लिखाण केले पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला नियोजन करणेही सोपे जाते आणि कामासाठी लागणाऱ्या वेळेचाही आपल्याला अंदाज मिळतो. आपण जर कामांचे विभाग पाडून ते काम व्यवस्थितपणे लिहिले तर त्या कामामध्ये आपल्याला शिस्त येते आणि शिस्तीमुळे आपले काम एकदम व्यवस्थित व्हायला मदत होते. कामाचे नियोजन हे खेळत करा, त्यामुळे आपण खेळीमेळीने किंवा आपल्या डोक्यावरती कोणत्याही प्रकारचे टेन्शन न येता आपल्या खेळीमेळीने काम करत आहे असे वाटते. ज्यावेळेस आपल्यावरती दडपण येते किंवा आपल्याला टेन्शन येते त्यावेळेस ते काम पूर्ण होत नाही आणि ते कामात आपल्याला व्यत्यय येत राहतो. त्यामुळे आपण काम करतानाही एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम केले पाहिजे. आपल्याला दररोज आपल्यासाठी 15 ते 30 मिनिटं आपल्याला दररोज आपल्यासाठी द्यायचे आहे. त्यामध्ये तुम्ही मेडिटेशन करा किंवा एकदम शांत फक्त बसून राहा. त्यामुळे आपली विचार करण्याची ताकद ही वाढत जाते आणि आपण केलेला विचार हा सकारात्मक करत जातो. त्यामुळे आपल्याला विचार तर चांगला मिळतो पण मनशांतीही मिळते. या वेळेमध्ये तुम्ही ध्यान करा किंवा दीर्घ श्वसन करा, आपल्यासाठी काहीतरी सूक्ष्म व्यायाम करा, आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या. आपल्या शरीराची जर आपण काळजी घेऊ शकत असू तर आपली कामेही आपण सुरळीत करू शकतो आणि आपल्या शरीराने जर आपल्याला पूर्णपणे साथ दिली तर प्रत्येक गोष्ट ही आपली पूर्णपणे यशस्वी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराचीही काळजी घ्यायची आहे आणि सर्व कामही यशस्वीपणे करायची आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.